A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। शेतकऱ्यांची गुरेढोरे चोरणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशुधन गुरेढोरे चोरीस गेले होते। या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून गुरेढोरे चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून 16,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पशुधन गुरेढोरे चोरी संदर्भात अनेक गुन्हे दाखल झाल्यास त्याचा तपास लावण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना दिल्या होत्या। त्या निमित्ताने विशेष पथक तैनात करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांना हे गुन्हे उघड करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक ठिकाणची CCTV फुटेज पाहून गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास केला। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणाहून गोपनीय माहिती काढली, ज्यामध्ये रिजवान इश्तियाक खान राहणार महापोली नाका वसीरनगर महापोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे, फिरोज मुस्ताक अन्सारी राहणार अन्सारी नगर शांतीनगर रोड भिवंडी, शेख नबी शेख नन्नू राहणार इम्रान कॉलनी देगलूर नाका नांदेड, सय्यद सोहेल पटेल सय्यद फारूक राहणार लेबर कॉलनी शिवाजीनगर नांदेड, शेख जमीर शेख सलीम शेख मुर्तुजा अब्दुल सत्तार राहणार लेबर कॉलनी नांदेड, हल्ली मुक्काम शांतीनगर भिवंडी जिल्हा ठाणे, फैजान अक्रम उर्फ शिवादादा सर्व राहणार लेबर कॉलनी शिवाजीनगर नांदेड, नूर मोहम्मद कच्ची उर्फ पापा राहणार पनवेल कच्ची मोहल्ला पनवेल, शेख अशरफ राहणार रईसपाडा बेळगाव रोड मनोर पालघर जिल्हा पालघर, शेख शफी बागवान उर्फ शफी बिल्डर राहणार देगलूर नाका नांदेड, राजू उर्फ शारेख राहणार नांदेड, मोहम्मद फैज खान उर्फ गोलू मोहम्मद शफीक खान राहणार हमीदिया कॉलनी देगलूर नाका नांदेड, जम्मू राहणार कांदे मार्केट मदिना मस्जिद नांदेड यांनी हिंगोली नांदेड व तेलंगणा राज्यातून रस्त्यालगत बांधलेल्या गुराढोरांना हेरून त्यांना भूलचे इंजेक्शन देऊन इनोवा महिंद्रा एक्स UV स्विफ्ट डिझायर कारमध्ये प्रेस व पोलीस अशी पाटी लावून जनावरांची तस्करी करून देगलूर नाका दूध डेअरी नांदेड या भागातील सोहेल पटेल यांच्या गोदाऊनमध्ये जनावरांची कत्तल करून त्यांची मांस विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर, भिवंडी, ठाणे, नांदेड आदी भागात जाऊन आरोपींची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली एक 15 लाख रुपयाची इनोवा कार तसेच जनावरांच्या मांस विक्रीतून आरोपींच्या हिश्श्याला आलेले नगदी 1,31,000 रुपये असे एकूण 16,31,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, आकाश टापरे, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, प्रदीप झुंगरे यांनी केली आहे। तसेच नांदेड इतोरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या पथकाने सुद्धा आरोपी पकडण्यासाठी मोलाची मदत केली। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे गुन्हे उघड केल्याने श्रीकृष्ण कोकाटे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।